नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा सादर करत आहे. याच सिरीजमध्ये आज मी आपल्याला एक पोलीस तपास कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे रहस्य एका श्रद्धेचं. सकाळचे 10 वाजले होते. आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये सब इन्स्पेक्टर वसंत खोत आपल्या टेबलापाशी बसून एका तक्रारदाराची तक्रार लिहून घेत होते. ते या कामातून मोकळे होता न होता तोच एक नवीन प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये येऊन धडकलं होतं. मरीन ड्राईव्ह वरील एका आलिशान फ्लॅटमध्ये राहणारे एक धनाढ्य गृहस्थ पोलीस स्टेशनमध्ये आले होते. या गृहस्थांचं नाव होतं भोजवानी. भोजवानी शहरातील एक फार मोठे आणि नामांकित व्यापारी होते. त्यांची जी तक्रार होती ती पोलिसांच्या दृष्टीनं सकृत दर्शनी साधीच होती. परंतु भोजवानींच्या घरात जो प्रकार घडला होता त्या प्रकारामागे त्यांच्या घरातील 2 स्त्रियांच्या धार्मिक भावना निगडीत असल्यामुळे हे प्रकरण बरंचसं कठीण झालं होतं. भोजवानी जातीनं सिंधी होते. मुंबईत जरीच्या साड्या विकण्याचा त्यांचा फार मोठा धंदा होता. मुंबईतून ते परदेशातही साड्या पाठवित असल्यामुळे व्यापारी क्षेत्रात त्यांचा लौकिक होता. चिरा बाजार येथे असलेल्या त्यांच्या वातानुकूलित पेढीवर रोज हजारो रुपयांची उलाढाल होत असे. मरीन ड्राईव्हवर असलेल्या सागरदर्शन या इमारतीत भोजवानींचा एक भपकेबाज फ्लॅट होता. या इमारतीच्या 4थ्या मजल्यावर भोजवानी आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. त्यांच्या घरात जणू साक्षात लक्ष्मीच पाणी भरत होती. त्यांच्या फ्लॅटमधील वस्तू न वस्तू त्यांची श्रीमंती दाखवत होती. भोजवानींच्या मातोश्री अचलाजी या मोठ्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांचा संबंध दिवस देवपूजा, कीर्तन, भजन, दानधर्म यात जात असे. आठवड्यातून 3 वेळा कडक उपास करणाऱ्या या अचलाजींनी आपल्या सुनेला मोहनालाही देवकार्यात ओढले होते. आपल्या आईचा देवाधर्माकडे असलेला कल पाहून भोजवानींनी फ्लॅटमधील एका खोलीत आपल्या आईसाठी एक खास देवघर करून घेतलं होतं. या देवघरात अचलाजींचा बहुतेक सारा दिवस जायचा. या देवघरातच चांदीचं नक्षीकाम केलेला एक प्रचंड चौरंग होता. या चौरंगाच्या एका बाजूला असलेलं मखर देखील अस्सल चांदीचं होतं. या चौरंगाच्या मखराच्या वरच्या भागास जी लहान लहान झुंबरं लावली होती ती अस्सल सोन्याची होती. चौरंगावरील देवाच्या आरतीची घंटा देखील सोन्याची होती. या चौरंगावर साधारण 2 फूट उंचीची भगवान श्रीकृष्णाची अत्यंत विलोभनीय मूर्ती होती. भगवान श्रीकृष्ण पावा वाजवित आहेत अशा अवस्थेत ही मूर्ती साक्षात चांदीची होती. या मूर्तीच्या हातात जो पावा होता तो 100 नंबरी सोन्याचा होता. हा पावा त्या मूर्तीच्या हातातून अगदी सहजासहजी काढता येत होता. कृष्णाचा मुकुट, गळ्यातील माळ, कंबरपट्टा, हातातील फुलांचे गजरे या सर्व वस्तू देखील सोन्याच्याच होत्या. या देवाऱ्याची किंमतच अंदाजे 30 ते 35 हजार रुपये होती आणि या देवाऱ्यात सोन्याच्या ज्या वस्तू होत्या त्यांची किंमत जवळजवळ 20 हजार रुपये होती. या देवाऱ्यातील चौरंगावरच गणपतीची देखील एक लहान मूर्ती होती. ती मूर्ती देखील सोन्याची होती आणि ती चौरंगावरच असलेल्या चांदीच्या तबकात ठेवली होती. भोजवानी पोलीस स्टेशनवर आले त्याच्या आदल्या दिवशी या देवघरातून सोन्याच्या ज्या वस्तू होत्या त्या सर्व वस्तू आणि गणपतीची सोन्याची मूर्ती नाहीशी झाली होती. मात्र चांदीच्या सर्व वस्तू जागच्या जागी होत्या. श्रीकृष्णाचा मुकुट, गजरे, कंबरपट्टा, पावा, घंटी वगैरे सारा सोन्याचा ऐवज नाहीसा झाला होता. ज्या दिवशी ज्या क्षणाला देवघरातील सारा ऐवज नाहीसा झाला होता त्याच दिवशी त्याच क्षणाला भोजवानीच्या घरात नव्याने कामाला लागलेला गरगडी रामण्णा हा देखील नाहीसा झाला होता. रामण्णा केवळ 4 दिवसांपूर्वी भोजवानीच्या घरात गरगडी म्हणून कामाला लागला होता. भोजवानींच्या घरात एकूण 4 नोकर कामाला होते. त्यातील प्रत्येक नोकराला त्याचे काम वाटून देण्यात आले होते. रामण्णाकडे फ्लॅटची साफसफाई आणि बाजारहाट करणे अशी कामे होती. हे सर्व नोकर फ्लॅटमधील एका खोलीत राहत होते. रामण्णा आपणहून भोजवानींना येऊन भेटला होता. त्याला घरकामासाठी एक गडी हवा होता. ही गोष्ट त्याला बाहेरून समजली होती. रामण्णापूर्वी भोजवानींच्या घरातून जो नोकर काम सोडून गेला होता त्याचं नाव होतं रत्नाप्पा. हा रत्नाप्पा जवळजवळ वर्षभर भोजवानींच्या घरी नोकरी करत होता.
परंतु काही दिवसांपूर्वी अचलांजींबरोबर रत्नाप्पाचा कशावरून तरी खटका उडाला आणि रागाच्या भरात तो भोजवानींच्या घरातील काम सोडून गेला. मरीन ड्राईव्ह, धोबी तलाव या परिसरात निरनिराळ्या घरातून काम करणारे अनेक तरुण कामाठी घरगडी मेट्रो सिनेमाच्या मागच्या गल्लीत रोज रात्री झोपायचे. सर्व घरगड्यांना त्या त्या घरात झोपायला जागा मिळतच होती अशी परिस्थिती नव्हती. भोजवानींच्या घरातील काम सोडल्यानंतर रत्नाप्पा आपल्या सगेवाल्यांबरोबर मेट्रो सिनेमाच्या मागच्या गल्लीत रोज झोपू लागला. तो इतर बेकार कामाठी तरुणांप्रमाणेच काम शोधू लागला. याच बेकार तरुणांमध्ये रामण्णा होता. रत्नाप्पा अगोदर कुठे कामाला होता ते या बेकार रामण्णाला माहीत होते. रत्नाप्पाने जिथले काम सोडले आहे तिथली जागा अजून रिकामी आहे असा तर्क करून एक दिवस रामण्णा गुपचूप भोजवानींच्या फ्लॅटवर येऊन धडकला आणि त्यानं भोजवानींकडे कामाची मागणी केली. भोजवानी त्यावेळी पेढीवर जायच्या गडबडीत होते. त्यांनी रामण्णांना अचलाजींच्या स्वाधीन केले आणि ते पेढीवर निघून गेले. अचलाजींनी रामण्णाला 2-4 प्रश्न विचारून त्याचा पगार ठरवला आणि त्याला कामावर ठेवले. असे जेमतेम 4-5 दिवस गेले. या 4-5 दिवसात एक दिवस घर साफसूफ करत असताना रामण्णा अचानक देवघरात गेला. इथे शिरताच रामण्णाचे डोळे दिपून गेले. त्याच्या डोक्यात एका निराळ्याच धाडसी विचाराचं चक्र फिरू लागलं. चांदी कुठली आणि सोनं कुठलं हे समजण्या इतपत रामण्णा चतुर होता. देवाऱ्यातील सोनं नजरेस पडताच त्यानं हे सर्व सोनं लांबवण्याचा मनाशी ठरवलं. भोजवानींच्या घरात चोरी करण्याचं रामण्णाने निश्चित ठरवताच त्याने मनातल्या मनात एक योजना आखली आणि एक दिवस सकाळी 9च्या सुमारास तो फ्लॅट झाडीत झाडीत देवघरात आला. त्यावेळी भोजवानी पेढीवर निघून गेले होते. अचलाजी बाथरूममध्ये स्नान करीत होत्या. रामण्णाला जी संधी हवी होती ती त्याच्यासमोर अचानकपणे उभी राहिली. अत्यंत त्वरेने हालचाल करून देवघरातील सोन्याच्या वस्तू पटकन उचलल्या आणि आपल्या जवळच्या मळकट रुमालात गुंडाळल्या. गणपतीची लहान मूर्ती देखील त्यानं रुमालात गुंडाळली. या सर्व वस्तू चोरल्यानंतर रामण्णाने तो रुमाल आपल्या धोतरापाशी अडकवला आणि साबण आणायला जातो असं मोहनादेवींना सांगून तो फ्लॅटमधून बाहेर पडला, तो कायमचाच. इथं अचलाजी स्नान आटपून बाथरूममध्ये बाहेर आल्या आणि त्या आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार देवाचा जप करीत ओलेत्या वस्त्रांनीच देवघरात आल्या. परंतु त्यांची जेव्हा मखराकडे नजर गेली तेव्हा त्या क्षणार्धात भयभीत झाल्या आणि एक जोरदार किंकाळी फोडून त्या बेशुद्ध पडल्या. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच मोहनादेवी आणि घरातील इतर नोकर देवघरात धावले. देवघरातील प्रकार पाहताच मोहनादेवींच्या तोंडचं पाणी पळालं आणि त्यांनी प्रथम डॉक्टरांना आणि नंतर भोजवानींना पेढीवर फोन केला. आपल्या पत्नीचा फोन येताच भोजवानी थोड्याच वेळात आपल्या फ्लॅटवर दाखल झाली. तोपर्यंत डॉक्टरांनी अचलाजींना शुद्धीवर आणले होते, परंतु त्या वारंवार स्वतःची छाती बडवून शोक व्यक्त करत होता. ज्या अर्थी देवाचे दागिने चोरीस गेले आहेत त्या अर्थी देव आपल्या निष्काळजीपणाबद्दल आपल्यावर कोपणार अशी त्यांची समजूत झाली होती. भोजवानी त्यांची समजूत घालत होते, परंतु त्यांना विरोध करत अचलाजी म्हणाल्या, मला दागिने नकोत, मला माझ्या देवाचे तेच दागिने पाहिजेत. जोपर्यंत मला माझ्या देवाचे जुने दागिने मिळणार नाहीत तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. आपल्या आईचा हा विलक्षण निर्णय ऐकून भोजवानी हादरले. आपली आई बोलण्याप्रमाणे वागेल याची त्यांना खात्री होती. अचलाजींच्या दुःखाला आणखीन एक विशेष कारण होतं. त्यांच्या देवघरातून सोन्याचा गणपती देखील चोरीस गेला होता. आणखीन 8 दिवसांनी गणेश चतुर्थीचा सण येत होता. याच एका कारणासाठी अचलाजींनी आपला कठोर निर्णय जाहीर केला होता. भोजवानींनी लगेच चौकशी सुरुवात केली. आपल्या फ्लॅटमध्ये त्यांना रामण्णा कुठे दिसला नव्हता. तेव्हा ते विचारात पडले. रामण्णाच्या नावाखेरीज त्यांना अधिक काही माहिती नव्हती. तो प्रथम कुठे राहत होता तेही त्यांना माहीत नव्हतं. त्यांनी रामण्णाच्या शोधासाठी आपल्या सर्व नोकरांना पिटाळले, परंतु रात्रीपर्यंत रामण्णाचा काहीच पत्ता लागला नाही. इथे अचलाजींनी आपल्या उपोषणास सुरुवात केली होती. त्या आपल्या बेडरूममधील पलंगावर पडून रडत होत्या. सकाळपासून त्यांनी खरोखरच पाण्याचा थेंब घेतला नव्हता. आपल्या सासूबाई काही खात पित नाहीत म्हणून मोहनादेवींनाही काही खाता पिता येत नव्हतं. त्यांनी आपले उपोषण सुरू केले. या प्रकारामुळे भोजवानी अधिक हादरले आणि त्यांनी ती रात्र कशीबशी पार पाडली. दुसऱ्या दिवशी सकाळी भोजवानींनी आपल्या आईची पुन्हा मनधरणी केली, पण व्यर्थ. अचलाजींचा निश्चय कायम होता आणि त्यांच्या निश्चयामुळे मोहनादेवींचा निश्चय कायम होता. भोजवानी आता हैराण झाले.
आणि आपल्या घरातील चोरीची फिर्याद नोंदवण्यासाठी ते आपल्या मोनिमासह आझाद मैदान पोलीस स्टेशनवर आले. भोजवानींची तक्रार लिहून घेतल्यानंतर खोतांनी ताबडतोब धावपळीस सुरुवात केली. चोरीस गेलेला ऐवज सुमारे 20,000 रुपयाचा होता. चोरीस गेलेले सर्व दागिने त्वरित परत मिळवणं आवश्यक होतं. खोत आपल्या सहाय्यकांसह घटनास्थळी येऊन धडकले. त्यांनी भोजवानींच्या देवघराची कसून पाहणी केली, पण या पाहणीत त्यांना फारसं काही आढळलं नाही. खोतांनी अचलाजींना धीर देण्याचा प्रयत्न केला, पण त्या आपला हेका सोडण्यास तयार नव्हत्या. त्यांचं एकच म्हणणं होतं, माझ्या देवाचे दागिने मला परत पाहिजेत. खोत हताश झाले. या वृद्ध स्त्रीची कशी समजूत घालावी ते त्यांना समजत नव्हतं. या प्रकारानं भोजवानी तर हैराण होतेच, तशात आपल्या आईचा आणि बायकोचा निश्चय पाहून ते गोंधळून गेले होते. ते दीनपणे खोतांना म्हणाले, साहेब, माझ्या घरातून जर 20,000 रुपये चोरीस गेले असते तर कदाचित मी आपल्याकडे आलोही नसतो. पण देवाच्या दागिन्यांमुळे मी आता हैराण झालोय. त्या दागिन्यांपेक्षा मला माझ्या आईची आणि बायकोची काळजी वाटते. साहेब, काय वाटेल ते करा आणि ते दागिने परत मिळवा. फक्त तेच देवाचे दागिने मला परत मिळवून द्या. मला हे सांगा, खोत म्हणाले, हा रामण्णा कोण आहे, कुठे राहतो, त्याला तुमच्याकडे कोणी आणलं? मला फक्त त्याचं नाव माहिती आहे, बाकी मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. तो स्वतःहूनच आमच्याकडे आला होता. त्याला माझ्याकडे कोणी घेऊन नव्हतं आलं. आता या रामण्णाला कुठे शोधायचा? खोतांसमोर मोठाच प्रश्न उभा राहिला. त्यांच्या तपासकामाची दिशा त्यांना सापडत नव्हती. हाती कसलाही धागादोरा नव्हता, त्यामुळे खोत अस्वस्थ झाले होते. त्यांनी सहज म्हणून भोजवानीला विचारलं, तुम्हाला नोकराची जरुरी का भासली? आमचा एक नोकर काही दिवसांपूर्वी नोकरी सोडून गेला होता, म्हणून मला तशी जरुरी भासली. त्या नोकराचं नाव काय? रत्नाप्पा. आता खोतांचं विचारचक्र सुरू झालं. एक कामाठी घरातून बाहेर पडल्यानंतर दुसरा कामाठी घरात शिरतो. त्या अर्थी रत्नाप्पानं भोजवानीच्या घरातील काम सोडल्याची बातमी या कामाट्यापासून त्या कामाट्यापर्यंत किंवा खुद्द रत्नाप्पाकडून रामण्णाला समजली असावी. असा तर्क खोतांनी आपल्या मनाशी केला आणि रत्नाप्पाला शोधण्यासाठी बाहेर पडले. पण रत्नाप्पाला शोधायचं म्हणजे कुठे शोधायचं? कारण रामण्णासारखीच या रत्नाप्पाची भोजवानींना काहीच माहिती नव्हती. पण रोज रात्री पेट्रोलिंग ड्युटी करताना मेट्रो सिनेमा जवळच्या गल्लीत झोपणारे अनेक कामाठी तरुण खोतांनी पाहिले होते. त्यांनी तिथूनच सुरुवात करण्याचं ठरवलं आणि रत्नाप्पाला ओळखण्यासाठी त्यांनी भोजवानीच्या दुसऱ्या एका नोकराला रात्री 12 वाजता पोलीस स्टेशनवर येण्यास सांगितलं. त्याच रात्री 1:30 वाजता खोतांच्या सहाय्यकाने मेट्रो परिसरात रस्त्यावर झोपलेले 15-20 कामाठी तरुण पकडून चौकीवर आणले. या सर्वांमध्ये रत्नाप्पा कोण आहे हे खोतांना पाहायचं होतं. भोजवानींचा एक नोकर रात्री 12 वाजता पोलीस स्टेशनवर येऊन बसला होता. खोतांच्या सहाय्यकाने जे पकडून आणले होते ते सारे कामाठी घाबरून गेले होते. हा काय प्रकार आहे ते त्यांना समजत नव्हतं. या सर्वांमध्ये रत्नाप्पाही होताच. तो नजरेस पडताच भोजवानींचा नोकर ओरडला, साहेब, हाच तो रत्नाप्पा. रत्नाप्पा दिसताच त्याला लगेच ताब्यात घेण्यात आलं. इतरांची ताबडतोब सुटका करण्यात आली. खोतांनी रत्नाप्पावर प्रश्नांची तोफ डागली, परंतु हमको कुछ मालूम नाही असं एक उत्तर वारंवार रत्नाप्पा देत होता. खोत त्याला आपल्या प्रश्नाच्या जाळ्यात पकडण्याच्या कसोशीने प्रयत्न करत होते. अखेर पहाटे रत्नाप्पाला कंठ फुटला आणि हा पोपट हळूहळू बोलू लागला. रत्नाप्पाने खोतांना जे सांगितले ते थोडक्यात असे. भोजवानीच्या घरात चोरी करून रामण्णा जो निसटला तो थेट मेट्रोपाशी आला. इथं त्याला रत्नाप्पा भेटला. रत्नाप्पा भेटताच आपण गावी जातोय असं त्याला सांगून रामण्णाने रत्नाप्पाला बरोबर घेतले आणि बरीचशी खरेदी केली. आपण जिथे नोकरी करत होतो तिथेच रामण्णाने 4 दिवस नोकरी करून बराच मोठा हात मारलाय याची रत्नाप्पाला काही कल्पना नव्हती. रामण्णा जवळच्या 10-10 रुपयांच्या नोटा पाहून तो चकित झाला. पण हे पैसे आपल्याला रस्त्यात मिळाले अशी थाप रामण्णाने त्याला मारली. ही सर्व खरेदी आटोपल्यावर रामण्णा रत्नाप्पाला बरोबर घेऊन हॉटेलात गेला आणि तिथं भरपूर खाणं पिणं आटपून हे दोघं 12:30च्या सुमारास दादर रेल्वे स्टेशनवर आले. तिथून 1:15 वाजता सुटणाऱ्या नागपूर एक्सप्रेसमध्ये बसून रामण्णा आपल्या गावी निघून गेला. गाडी सुटण्यापूर्वी त्यानं रत्नाप्पाला चहा पाण्यासाठी 10 रुपये बक्षीस दिले. रत्नाप्पाचे बोलणे ऐकून खोतांनी लगेच रेल्वेचे टाइम टेबल बघितलं. 1:15 वाजता दादर स्टेशनवरून नागपूर एक्सप्रेस सुटते याची खात्री करून घेतली. एवढ्यावरून रत्नाप्पा खरं बोलतोय असं मानायला खोत तयार नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी रत्नाप्पाला जीप कारमध्ये बसवले.
आणि गुन्ह्याच्या दिवशी या दोघांनी ज्या ज्या दुकानातून खरेदी केली त्या दुकानांना भेटी देऊन रत्नाप्पा आणि रामण्णा खरोखरच या दुकानात खरेदीसाठी आले होते याची खात्री करून घेतली. या प्रकरणासाठी आपण रत्नाप्पाचाच चांगला उपयोग करून घ्यायचा असं खोतांनी आपल्या मनाशी ठरवलं आणि ते तडक रत्नाप्पाला बरोबर घेऊन रामण्णाच्या गावी धडकले. रामण्णाच्या गावी जाण्याखेरीज खोतांसमोर दुसरा मार्ग नव्हता. परंतु भोजवानीचे सर्व दागिने ओळखू शकेल असा कोणीतरी माणूस खोतांबरोबर हवा होता. म्हणून भोजवानींनी ज्याच्याकडे देवाचे दागिने बनवण्याचे काम दिले होते त्या आपल्या मुनीमालाच खोतांबरोबर पाठवण्याचे ठरवले. त्याच रात्री खोत, भोजवानींचा मुनीम आणि 2 पोलीस शिपाई रत्नाप्पाला बरोबर घेऊन प्रवासाला निघाले. रत्नाप्पा आणि रामण्णा एकाच गावचे रहिवासी होते. हैदराबाद जिल्ह्यातील मतीपल्ली या खेडेगावात ते राहणारे होते. खोत आपल्या पार्टीसह दुसऱ्या दिवशी नागपल्ली स्टेशनवर उतरले आणि ते मतीपल्ली गावच्या रोखेला निघाले. नागपल्ली ते मतीपल्ली प्रवास बसने पार पाडून ही सर्व मंडळी अखेर मतीपल्लीस पोहोचली. खोतांना आता अधिक काळजी घ्यायची होती ती रत्नाप्पाची. रत्नाप्पाच्या प्रदेशात ही सगळी मंडळी पोहोचली होती. इथली भाषा खोतांच्या पार्टीला अनोळखी होती. एकटा रत्नाप्पाच काय ती भाषा जाणू शकत होता. रत्नाप्पा वाटेत कोणाबरोबरही जरी एक अक्षर बोलला असता तरी तो काय बोलला हे पोलीस पार्टीला समजले नसते. कदाचित रत्नाप्पा कोणाबरोबर तरी आपल्या भाषेत रामण्णाबद्दल बोलून रामण्णाला आधीच सावधान करण्याची शक्यता होती. खोतांना नेमका हाच धोका टाळायचा होता. त्यांनी रत्नाप्पाला कोणाबरोबरही न बोलण्याची ताकीद दिली. मतीपल्ली गावात खोत जेव्हा शिरले तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. त्यावेळी सारं गाव काळोखात बुडून गेलं होतं. या गावात फारशी वस्ती नव्हती. जेमतेम 50-60 झोपड्या त्या गावात होत्या. खोतांच्या पार्टीत रामण्णाला ओळखणार एकटा रत्नाप्पा होता. त्याच्यावरच खोतांची सारी भिस्त होती. रामण्णाला कसा पकडायचा याची योजना त्यांनी अगोदरच आखून ठेवली होती. रामण्णाचे घर रत्नाप्पाने दाखवताच खोतांनी आपल्या पार्टीसह बाहेर काळोखात उभं राहायचं आणि रत्नाप्पाने पुढे होऊन रामण्णाला हाक मारायची. त्याची हाक ऐकून रामण्णा बाहेर आला की बोलता बोलता रत्नाप्पांना विडी पेटवायची अशी योजना आखण्यात आली होती. या योजनेनुसार रामण्णाचे घर आल्यावर रत्नाप्पा त्याच्या घरासमोर उभा राहिला. त्याने रामण्णाला हाक मारली. ती हाक ऐकताच रामण्णाच्या घरातून एक स्त्री बाहेर आली. खोत त्या घरापासून काही अंतरावर उभे होते. रामण्णाच्या घरातून बाहेर आलेल्या स्त्रीबरोबर थोडंसं बोलून रत्नाप्पा पुन्हा खोतांपाशी आला. रामण्णा गावात आला असून तो नदीवर मासे पकडायला गेला असं खोतांना सांगितलं. त्याबरोबर लगेच या मंडळीचा प्रवास नदीच्या दिशेने सुरू झाला. या सर्वांचा वाटाड्यात अर्थातच रत्नाप्पा होता. नदीच्या अर्ध्या वाटेवर जेव्हा पोलीस पार्टी पोहोचली तेव्हा समोरून 4-5 माणसं येताना दिसली. ही माणसं नजरेस पडताच खोत आणि रत्नाप्पा सावध झाले. परंतु या मंडळीत रामण्णा नव्हता. पण मागाहून काही अंतरावर रामण्णा एकटाच येत असलेला रत्नाप्पाला दिसला. रामण्णाला पाहताच हाच रामण्णा आहे असं रत्नाप्पाने खोतांना सांगितलं आणि खोत सावध झाले. रामण्णा खरोखरच नदीवरून घराकडे परतत होता. परंतु आपल्या वाटेत कोणतं संकट उभं राहिलंय याची त्याला कल्पना नव्हती. तो आपल्या एका हातात माशांची पिशवी आणि दुसऱ्या हातात मासे पकडण्याचे जाळे घेऊन घराकडे निघाला होता. तो पोलीस पार्टीच्या टप्प्यात येताच खोतांनी अचानकपणे त्याच्या अंगावर उडी मारली आणि त्याला गिरफ्तार केले. या एकंदर प्रकाराने रामण्णा बेदरून गेला. आपल्याला पोलिसांनी पकडलेले पाहताच आणि पोलीस पार्टी बरोबर साक्षात रत्नाप्पाला पाहताच रामण्णा काय समजायचे ते समजलं. परंतु तरीही तो आपला गुन्हा प्रथम नाकबूल करत होता. पण खोतांच्या सहाय्यकाने त्याला इंगा दाखवताच त्यानं आपण चोरी केल्याची कबूल दिली. आपल्या कमरेच्या कनवटीखाली खोचलेली श्रीकृष्णाची माळ ताबडतोब बाहेर काढून खोतांच्या ताब्यात दिली. लगेच 2-3 बॅटऱ्यांचे प्रखर झोत माळेवर टाकण्यात आले. या उजेडात भोजवानीच्या मुनीमजीने ती माळ नीटपणे पाहून घेतली आणि ही माळ आपल्या मालकाचीच असल्याचं त्यांनी खोतांना सांगितलं. इतक्यात खोतांच्या सुदैवानं तिथूनच मतीपल्ली गावचा पोलीस पाटील जात होता. वाटेतील गर्दी पाहून तो तिथेच थांबला होता. खोतांनी त्याला हा सारा प्रकार सांगताच पाटलानं डोळे गरगर फिरवत आणि गावाची इज्जत घालवली असं ओरडत रामण्णाला तिथंच बुकलायला सुरुवात केली. या निमित्तानं आपल्याला पाटीलकी गाजवायला मिळते याचा त्याला आनंद झाला होता. पुढे ही मंडळी रामण्णाच्या घरी येऊन धडकली. रामण्णाच्या घरी येताच पाटलानं अशी अवलाद जन्माला घातलीस वगैरे जाब विचारून रामण्णाच्या बापालाच बुकलायला सुरुवात केली.
परंतु खोतांनी पाटलांना आवरले आणि ते पुढील कामास लागले. रामण्णा मुंबईत फार मोठी चोरी करून गावी आलाय याची रामण्णाच्या घरात कोणालाच काही कल्पना नव्हती. त्यामुळे घरातील हा प्रकार पाहून रामण्णाच्या घरात गोंधळ निर्माण झाला. रामण्णाने आपल्या घरातील मडक्यांची एक उतरण खोतांना दाखवली. या उतरंडीतील एक मडके त्यानं बाहेर काढले. या मडक्यात एका रुमालात बांधून ठेवलेले भोजवानींच्या घरातील सर्व दागिने तसेच्या तसे होते. यातील एकही दागिना कमी झाला नव्हता. भोजवानींच्या मुनीमजीने हे सारे दागिने ओळखल्यावर खोतांनी तिथं पंचनामा आटोपला आणि ते दागिने त्यांनी आपल्या ताब्यात घेतले. हा पंचनामा चालू असताना खोत्यांच्या डोक्यात एक महत्वाचा प्रश्न उभा राहिला. हे सारे दागिने तसेच्या तसे आहेत, मग रामण्णाकडे मुंबईत 10-10च्या नोटा कुठून आल्या आणि त्याने खरेदी कुठल्या पैशाने केली? या संदर्भात खोतांनी रामण्णाला जेव्हा विचारले तेव्हा निराळीच माहिती बाहेर आली. भोजवानींच्या घरात दागिन्यांची चोरी केल्यानंतर रामण्णा भोजवानींच्या बेडरूममध्ये आला. या बेडरूममध्ये हँगरला लटकणाऱ्या भोजवानींच्या कोटाच्या खिशात त्याने सहज हात घातला तेव्हा त्याच्या हातात नोटांची एक चळत हाती लागली. या सर्व नोटा 10-10च्या होत्या आणि ही सर्व रक्कम एकूण 210 रुपये होती. परंतु दागिन्यांबरोबर पैसे देखील चोरीला गेलेत याची भोजवानींना काहीच कल्पना नव्हती. दररोज हजारो रुपयांची उलाढाल करणाऱ्या भोजवानींच्या दृष्टीनं 210 रुपयांना किती किंमत असणार? रामण्णाला अटक करून खोत आपल्या पार्टीसह रामण्णाच्या घरातून बाहेर पडले. तेव्हा रात्रीचा 1 वाजून गेला होता आणि या सर्व मंडळींना रातोरातच नागपल्ली पोलीस स्टेशनवर परतायचे होते. खोतांच्या विनंतीवरून पाटलानं एका बैलगाडीची व्यवस्था केली आणि या गाडीतून ही सर्व मंडळी भल्या पहाटेस नागपल्ली पोलीस स्टेशनवर येऊन धडकली. दुसऱ्या दिवशी सकाळी खोतांनी प्रथम स्थानिक पोस्ट ऑफिस गाठले आणि सर्व दागिने सापडले असून आरोपीस अटक केली अशा आशयाची तार भोजवानींना पाठवली. खोतांनी पाठवलेली तार भोजवानींना मिळाली ती नेमकी गणेश चतुर्थीच्या दिवशी. ही तार हाती पडताच भोजवानींचा आनंद गगनात मावेनासा झाला. तोपर्यंत त्यांच्या घरातील परिस्थिती जशी होती तशीच होती. उलट या परिस्थितीने अधिक चिंताजनक वातावरण निर्माण केले होते. अचलाजी आणि मोहनादेवींचे उपोषण विकोपाला पोहोचले होते. या दोघींना निरनिराळ्या पलंगावर झोपवण्यात आले होते. भोजवानी पलंगापाशी आले. सर्व दागिने सापडल्याची बातमी आपल्या आईला सांगून उपोषण सोडण्याची कळकळीची विनंती केली. परंतु आपण सर्व दागिने पाहिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा निर्धार अचलाजींनी व्यक्त केला. आपल्या सासूंच्या निर्धाराप्रमाणेच मोहनादेवींचाही निर्धार होता. त्यामुळे खोतांची वाट पाहणं एवढाच एक मार्ग भोजवानींसमोर होता. ते वारंवार आझाद मैदान पोलीस स्टेशनवर फोन करून खोतांची चौकशी करू लागले. इकडे रामण्णाला कैद करून मुंबईत येताच त्यांनी भोजवानींना फोन करून पोलीस स्टेशनवर बोलवून घेतले. अचलाजी आणि मोहनादेवींची प्रकृती चिंताजनक आहे हे समजताच खोत भोजवानीसह लगेच एक्सप्लेनेड कोर्टात आले आणि त्यांनी झालेला प्रकार न्यायमूर्तींना कथन केला. खोतांचं बोलणं ऐकून न्यायमूर्तींनी भोजवानींकडून बॉन्ड लिहून घेतला आणि त्यांना सर्व दागिने परत करण्याचा आदेश दिला. दागिने आपल्या ताब्यात घेऊन भोजवानी खोतांसह आपल्या घरी आले आणि ते सारे दागिने आपल्या आईसमोर ठेवले. हे दागिने नजरेस पडताच अचलाजींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी ताबडतोब भटजींना प्राचारण केले आणि मोठ्या विधीपूर्वक समारंभ करून ते सारे दागिने पुन्हा श्रीकृष्णाच्या मूर्तीवर घालण्यात आले. हा समारंभ आटोपल्यावर अचलाजी आणि मोहनादेवींनी लिंबाचा रस पिऊन आपले उपोषण सोडले. तब्बल 6 दिवस या दोघींनी पाण्याचा एक थेंबही आपल्या तोंडात घेतला नव्हता आणि डॉक्टरांच्या औषधाला या दोघींनीही स्पर्श केला नव्हता. रत्नाप्पाने या प्रकरणात बरीच मदत केल्यामुळे भोजवानींनी त्याला भरपूर बक्षीस दिले. रामण्णा मात्र आपण केलेल्या कर्माची फळं भोगण्यासाठी पुढे 6 महिने तुरुंगात गेला.